बदने नावाचा जो संपदाच्या प्रकरणातला आरोपी आहे त्या बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करण्यासाठी घनश्याम सोनवणे नावाचा वडूदचा एक पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली। खरं तर मला एक कळत नाही की अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना आणि सगळं फलटण वडूद मसवड हे कनेक्टिंग का होतंय। ज्या घनश्याम सोनवणेवर अनेक आरोप आहेत, म्हणजे अक्षरशः एका प्रकरणात हायकोर्टानं त्याला एवढं झापलंय, त्याची बातमी आपल्या चॅनलला छापून आली, आपलं पेपरला छापून आली। त्याच्यात तिथं लिहिलंय, न्यायालयाच्या आदेशावरून वडूद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे कोर्टात हजर राहिले होते। खंडपीठाने कठोर भूमिका घेताच ते कोर्टातच घामाघूम झाले। एसी सुरू असताना तुम्हाला एकट्यालाच एवढा घाम का फुटला, असा सवाल न्यायालयाने सोनवणे यांना केला। मग तुम्हाला चांगला अधिकारी देवाभाऊ भेटला नाही का बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करायला? आणि हा घनश्याम सोनवणे हा अधिकारीच आहे का, ही मला शंका आहे। तर काय आहे तर त्याचं स्वतःचं एक इंस्टाग्रामचं अकाउंट आहे। त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला त्यांनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये मी तुम्हाला वाटलंच तर सगळ्याला पाठवतो। त्या पोस्ट केली, मंत्र्याला भेटला, जयकुमार गोरेंना भेटण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण पोस्टचं कॅप्शन काय याच्यावरून त्याची स्वामीनिष्ठा ही कुणावर आहे हे दिसून येईल। त्यांनी लिहिलंय त्याच्यात, जयकुमार गोरे सर, मिनिस्टर ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भेट, आभाळागत माया तुझी आमावर राहू दे। स्वतःच्या इंस्टाग्रामच्या पोस्टला जर एखादा अधिकारी असं लिहित असेल मंत्र्याचा फोटो टाकून की आभाळागत माया तुझी आमावर राहू दे, तर हा माणूस निपक्षपाती चौकशी करू शकतो का? याचा विचार महाराष्ट्राच्या गृहमंत्री देवाभाऊंनी करावं की ह्याला तुम्ही बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करायला तुमच्याकडे दुसरा महाराष्ट्रात चांगला अधिकारी नव्हता। आणि हाच बदने, हाच जो माणूस आहे, याचे जर फोटो बघितले तर कशा पद्धतीनं जयकुमार गोरे ह्यांना कार्यकर्त्यापेक्षा देखील कानात जाऊन बोलायचे ह्याचे फोटो आणि स्वतःच टाकतोय। त्याच्या अकाउंटवरचे फोटो आहेत। आणि दुसरी एक पोस्ट आहे त्याची, आदरणीय जयकुमार गोरे सर, भाऊ, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री, महाराष्ट्र राज्य, MLA मान खटाव समेत गुलाब उगलमुगले अण्णा OSD। आणि त्याच्या खाली लिहितोय तो, प्रेरणा, संयम, कष्टातून यशाकडे जाण्याचा वसा आणि वारसा। जर एक पोलिसाचा अधिकारी जर अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्याची चाटुगिरी करीत असेल, तर तो आणि जयकुमार गोरेचे आणि या प्रकरणातले निंबाळकर ज्यांच्यावर आरोप आहे त्यांच्या संदर्भात काय त्यांचे कनेक्शन आहेत हे सांगायची गरज नाही। खरं तर ह्या जो सोनवणे, ह्या सोनवण्याची तक्रार 24 ऑगस्ट 2025 रोजी एक पत्रकार आहेत खरात नावाचे, तुषार खरात, यांनी ह्या घनश्याम सोनवणेचं नाव, त्याच्यानंतर राहुल धस ज्या DYSPचं नाव आहे, ज्या DYSPच्या कडे तक्रार संपदाने केली होती, त्यांचं नाव घेऊन तक्रार केली। आणि त्याच्यात काय म्हणलंय, फक्त मी सगळी तक्रार वाचणार नाही, पण पोलीस अधीक्षक राहुल धस व घनश्याम सोनवणे यांनी माझे पत्रकारितेशी निगडीत साहित्य, संगणक, लॅपटॉप बेकायदेशीरपणे जप्त करून माझ्या मूलभूत हक्कावर गदा आणून माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर टाच आणून माझी पत्रकारिता, माझे कार्यालय बंद पाडले। तर हा तुषार खरात काय व्हिडिओ करत होता, तर जयकुमार गोरेंनी एका बाईच्या संदर्भात जे आरोप केले आणि त्या बाईवर गुन्हा दाखल झाला त्याच्या संदर्भात तो सातत्यानं करत होता। मग त्याचा हार्ड डिस्क जमा केले, त्याच्या कॉम्प्युटर काढले, त्याच्या मुलीचं लॅपटॉप देखील त्यांनी जप्त केलं। म्हणजे पुरावे नष्ट करण्याचं काम हे ह्या तक्रारीवरून असं लक्षात येतंय की राहुल धस आणि घनश्याम सोनवणे हे पुरावे नष्ट करण्याचं काम हे राजकीय दबावपोटी करतात। आणि अशा अधिकारी जर संपदाच्या चौकशीत असतील देवाभाऊ, तर संपदाला न्याय कसा मिळणार? तुम्हाला न्यायच द्यायचा आहे ना, कुटुंब मागणी करतंय हो, तुम्ही काय SIT लावत नाही? काय अडचण आहे तुम्हाला SIT लावायला? करा ना निवृत्त न्यायाधीशामार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी। आणि अजून एक गंभीर बाब आहे, काल आता ह्या हायकोर्टच्या ऑर्डर आहे त्याच्यावर त्या सोनवणेवर ताशेरे ओढलेत, मंत्र्यावर ओढलेत, त्याच्यात मी जाणार नाही कारण हा वेगळा विषय पूर्णपणे।
पण ह्या अधिकाऱ्याचं आलं. आणि कशा पद्धतीनं काल परवा पुणे इथल्या वेस्टिन हॉटेलला खासदार रणजित नाईक निंबाळकर हे तिथं आले आणि तिथं कोल्हापूर क्षेत्राचे फुलारी साहेब देखील तिथं होते. देवाभाऊ तुम्ही होता. नेमकं रणजित सिंह निंबाळकर आणि देवाभाऊ फुलारी साहेबांमध्ये काही चर्चा झाली का? ह्या प्रकरणाविषयी परवा वेस्टिन हॉटेलला काही चर्चा झाली का? असा संशय सगळ्यांच्या मनामध्ये. या प्रकरणाविषयी काही चर्चा झाली का? काही दडपण्याचं त्या ठिकाणी ठरलंय का परवा वेस्टिन हॉटेलला? मग का ह्या प्रकरणात सातत्यानं डिले होतोय? जर पोलीस वरिष्ठ अधिकारी आणि ज्यांच्या भोवती संशय आहे सगळ्या प्रकरणातल्या आरोपांचा, त्यांच्यामध्ये काही ठरलंय का हे देखील त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि मेडिकल सर्टिफिकेट ज्याचा संपदाने उल्लेख केला की मला दबाव येत होता आणि मेडिकल सर्टिफिकेट त्या भागात कसे बदलतात याचं एक उदाहरण मला आता थोड्या वेळापूर्वी एका महिलेनं, एका आमच्या ताईनं दिलंय. आणि त्यांनी दिलंय त्यांच्यावर जी मिस्टरांवर केस झाली त्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीने पहिलं मेडिकल सर्टिफिकेट घेतलं ते 14/9/2025ला. त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसरची सही आहे आणि हे मसवडचं आहे बरं का, जे शेजारी मी मसवड वारंवार उल्लेख करतोय ना. आणि तिथं लिहिलंय राईट साईडला जी इंजुरी झाली. तर तुम्ही बघू शकता ही राईट साईडला काय इंजुरी झाली म्हणून मेडिकल ऑफिसरनं दिलंय. आणि नंतर हाच व्यक्ती परत काहीतरी करतो आणि 13/9ला हा व्यक्ती परत 13/9ला हा व्यक्ती खाजगी रुग्णालयात जाऊन दाखवतो. आणि त्या खाजगी रुग्णालयामध्ये सांगितलं जातं की राईट हँडला याच्या इंजुरी आहे. आणि परत त्या खाजगी रुग्णालयाने सांगितलं राईट हँडला. 5/9ला म्हणजे 5/9ला पहिला जो रिपोर्ट आहे 5/9चा ज्याच्यामध्ये इंजुरी झाल्या त्यावेळेला मेडिकल ऑफिसर सांगतात की याच्या डाव्या हाताला इंजुरी आहे, लेफ्ट साईडला, आणि एकदम किरकोळ इंजुरी सांगतात. पण नंतर 5/9चा मेडिकल ऑफिसरचं शिक्का, त्यांची सही, तेच हॉस्पिटल. म्हणजे कशा पद्धतीनं त्या भागात मेडिकल पुरावे देखील बदलले जातात. म्हणून संपदाच्या भावाला संशय ना की PM करताना मला का हजर ठेवलं नाही, का मला गुंतवून ठेवलं. म्हणजे मेडिकल ऑफिसर हे म्हसवडचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं हा रिपोर्ट आहे. 5/9ला सांगितलं जातं डाव्या हाताला थोडं लागलंय. 13/9ला एका खासगी दवाखान्यात तो जातो आणि सांगितलं जातं उजव्या हाताला लागलंय आणि त्या उजव्या बाजूला. आणि परत जाऊन तुम्हाला 14/9ला त्या ठिकाणी इंजुरी वाढत जाते त्याची. 5/9ला लागल्यावर कमी व्हायला पाहिजे ना, वाढत जाते. हात बदलतो, लेफ्टचा लगेच राईट हँड होतो. म्हणजे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाचा वापर चाललाय हे देखील आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल.